WOP MCQ ब्लास्ट सिरीजचा नीटचा आजचा चौथा डोस. नीट 2025 मध्ये एक क्वेश्चन आला होता जो ऑलमोस्ट बऱ्याच स्टुडंट्सला जमला नव्हता आणि तो क्वेश्चन आपल्याला हे सांगून गेला आहे की नीटचा प्रिपरेशनसाठी आपल्याला NCERT मधलं कुठलीही लाईन, कुठलाही पॅरेग्राफ असेल, काही असू दे, म्हणजे ते इंट्रोडक्शन असेल, समरी असेल, ते काहीही लीव करायचं नाहीये. सो बघूया तो क्वेश्चन कोणता होता. क्वेश्चन आहे बेटा की दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिफर्स टू रिडक्शनिस्ट बायोलॉजी. सो व्हॉट इज द क्वेश्चन बेटा? दॅट या सगळ्यांमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत याच्यामधून कोणते, द विच स्टेटमेंट इट रिफर्स टू रिडक्शनिस्ट बायोलॉजी. एक सांगू, ॲक्च्युअली आजपर्यंत खूप क्वचित वेळा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तर तिथून क्वेश्चन आलेला आहे आणि ह्या वेळेस सुद्धा जे आहे तर इंट्रोडक्टरी पार्टमधूनच क्वेश्चन आहे हा. सो हा क्वेश्चन कुठे आहे आणि किंवा याचं आन्सर काय असणार आहे? सो आन्सर इट इज व्हॉट. बघा हा डायरेक्ट लाईन आहे. आन्सर इट इज फिजिको केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो रिडक्शनिस्ट बायोलॉजी ही जी आहे बेटा, तर याचा आन्सर काय असणार आहे? अदरवाइज ही कुणाशी रिलेटेड आहे? दॅट इट इज रिलेटेड विथ फिजिको केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो लेट्स सी वेअर इट इज एक्झॅक्टली गिवन. सी, हा जो क्वेश्चन दिलेला आहे डायरेक्ट लाईन, यू कॅन सी और यू कॅन ओपन दिस युनिट 3 इंट्रोडक्टरी पार्ट जो आपल्याकडे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन्स हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. इन दिस पॅरेग्राफ द लास्ट 5th लाईन, सो यू कॅन सी हिअर इट इज गिवन दॅट फिजिको केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड रिडक्शनिस्ट बायोलॉजी. सो ह्या क्वेश्चनवरून आपल्याला काय लक्षात येत आहे की ऑफकोर्स NCERT मध्ये जे इंट्रोडक्टरी पार्ट्स दिलेले आहेत यांच्यामधले सुद्धा लाईन बाय लाईन सगळंच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे.